खासदार कामाचा पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत आमदार प्रकाश आवाडे यांनी थेट खासदार धैर्यशील माने यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित केलाय। लोक हळूच म्हणतायत बदला आता असा संदर्भ देत त्यांनी खासदारांविरोधात मोर्चे बांधणी सुरू केल्याचे संकेत दिलेत। शिरोळ तालुक्यातील शिरदवाड शिवनाकवाडी इथल्या एका कार्यक्रमात आमदार प्रकाश आवाडेंनी केलेल्या या भाषणामुळे महायुतीतील खतखत बाहेर आली आहे। आवाडे आणि काँग्रेस हे एकेकाळचं समीकरण बदलत आमदार प्रकाश आवाडे यांनी 2019ची विधानसभा निवडणूक अपक्ष लढवत पंतप्रधान मोदींवर प्रेम व्यक्त करत भाजपला पाठिंबा दिला। तेव्हापासून ते मोदींचं कौतुक करत असतात। पण महायुतीला त्यांचा पाठिंबा असला तरी भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर आणि शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्याशी मात्र त्यांचं फारसं जुळत नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। शिरदवाड शिवनाकवाडी इथं विकास कामांच्या शुभारंभाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमातून आमदार प्रकाश आवाडे यांनी माजी आमदार हळवणकर आणि खासदार धैर्यशील माने यांच्याबद्दलची आपली खदखद व्यक्त केली। खासदार कामाचा पाहिजे असं म्हणत त्यांनी थेट खासदार मानेंच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित केलाय। फक्त खासदार कामातला पाहिजे एवढं सगळ्यांचं मत आहे। मोदी साहेब तिथं देशात कर्तृत्ववान आहेतच, ते 100% आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करणार आहेत, देशाचं नेतृत्व करणार आहेत। पण इथनं कोण, तो काय देणार या भागाला, आतापर्यंत काय दिला, हा विषय मोठा आहे। त्या विषयाची उत्तरं सगळ्यांना द्यायला लागणार आहेत। भाजपच्या एका कॅम्पेनचा उल्लेख करत लोक हळूच बदला म्हणून सांगतायत असं म्हणत आमदार प्रकाश आवाडे यांनी खासदार धैर्यशील मानेंच्या विरोधात मोर्चे बांधणी सुरू असल्याचे संकेत दिलेत। चांगला असल्याशिवाय लोक चालवून घेणार नाहीत। आता तुम्ही जबरदस्ती करायला गेला तर लोक ऐकायच्या मनात येत नाहीत। मुकुंदराव, तुम्ही गावागावात फिरायलाच आता लक्षात येत असेल, विकसित भारत आणि त्याच्याबरोबर दुसरं मोदींचे चित्र आणि बटन दाबायचे शिकवायला चालायचं, तर लोक सांगतात की हळूच बदला म्हणून खरं सांगायचं। आमदार प्रकाश आवाडे आपल्या मनातल्या भावना व्यक्त करताना खासदार मानेंचा थेट उल्लेख टाळत होते, पण त्यांचं ताकाला जाऊन मोघा लपवणं लोकांच्या मात्र लक्षात आलं। आमदार प्रकाश आवाडे आणि भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांचं सख्य सर्वश्रुत आहे। कोल्हापुरात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात माजी आमदार हळवणकर यांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्या मोदी प्रेमाबद्दल खोचक टोला लगावला होता। खरं म्हणजे मोदींच्या विषयी सगळं बोललेत आमच्या आवाडे साहेबांनी, तर आता मोदी हे आमच्यापेक्षा आवाडे साहेब मोदी काय आहे ते तुम्हाला सांगतायत, त्यामुळे मी मोदींच्या विषयी काय बोलणार। माजी आमदार हळवणकरांचा हा टोला सुद्धा आमदार प्रकाश आवाडेंच्या जिव्हारी लागल्याचं दिसतंय। मगाशी आमचे दोस्तच म्हणाले आता, तुमच्या आधी ते लई वर्षापासून माहिती ते म्हणाले मोदींचं कौतुक आता आम्हाच करायला। अरे चांगल्याला चांगलं म्हणायचं ते काय नाही, तुम्ही म्हणायचं सोडला म्हणून आम्ही सोडायचं काय? आम्ही म्हणणार ना, तुम्हाला आवडत नसेल आता ते, पण आम्हाला आवडतंय ना, आम्ही म्हणणार चांगला आहे म्हणून। आमदार प्रकाश आवाडे यांनी महायुतीला पाठिंबा असला तरी आपल्याला 4 हात लांब ठेवण्याचा प्रयत्न होतोय अशी खदखद व्यक्त करताना मी अजूनही स्वतंत्र आहे असंही स्पष्ट केलं। अजून तर स्वतंत्रच आहे, सगळ्यांची सांगतो मनापासून सगळे। तुम्ही आम्हाला ढकलायचं आहे, सगळ्या जगाला माहिती आहे। आता कशाला बोलायला पाहिजे, सगळ्यांचे सगळं ओळखून आहेत लोक सगळे ओळखल्यामुळं आम्ही थोडं लक्षात बघितलं, डोळं फाडून बघितलं, मग खरं लक्षात यायला लागलं काय चाललंय। 4 हात आम्हाला लांब ठेवायच्या संबंधीचा प्रयत्न करणाऱ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली तुमची या परिसरातली संघटना जोरदारपणानं तुम्ही तुमच्या पद्धतीनं काम करायला। माझं नेत्यांची आमचं चांगलं आहे, भारताच्या सन्माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे। त्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली काम करणं, देशाची प्रगती करणं, याला आमचा पाठिंबा आहे आणि तो राहणार आहे। हे डावात कुणाला आणणार आहे ते या सगळी सांगत नाही ते तुम्ही नाही, मी स्वतंत्र आपल्याला बाजूला ठेवून सगळं राजकारण करते, तेव्हा काय सांगणार आहे काय माहिती। यावर खासदार धैर्यशील माने यांनी लवकरच यावर उत्तर मिळेल अशी संयमी प्रतिक्रिया दिली आहे। खरं तर लोकसभेची देखील धामधूम सुरू आहे आणि तुमच्यासोबत सत्तेत असलेले आमदार प्रकाश आवाडे मात्र उमेदवार बदलाची भाषा करतात। एका कार्यक्रमात त्यांनी विद्यमान आमदारांनी काय दिलं भागाच्या त्याचं? अगदी तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर आहे। तो प्रश्न
आपण आज न बोलता आमच्या अधिवेशनाची तयारी चालू आहे. आम्ही निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्याची उत्तरं या ठिकाणी मिळतील. आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांचं नाव लोकसभेच्या इच्छुकांमध्ये चर्चेत आहे. महायुतीमधील जागा वाटप कसं होणार हे अद्याप स्पष्ट नसताना महायुतीला पाठिंबा दिलेले आमदार प्रकाश आवाडे यांनी राहुल आवाडे यांच्यासाठी सुरू केलेल्या पेरणीवरून खासदार धैर्यशील माने यांनी आता तरी संयमाची प्रतिक्रिया दिली असली तरी भविष्यात हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून आवाडे माने संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महायुतीचे जिल्ह्यातील आणि राज्य पातळीवरील नेते यावर काय भूमिका घेत आहेत हे बघावं लागेल.